न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। 144 वर्षातून एकदा महाकुंभ पर्व येते। हिंदू धर्मास्थेचे हे सर्वात मोठे पर्व असून बरेच लोकांना प्रयागराज येथे जाऊन मंगल स्नानाचा व दर्शनाचा लाभ घेता आला नाही। हा भाव मनात ठेवून तसेच सर्व हिंदू एका आईचे लेकरे असून सर्वांना या अमृत दर्शनाचा लाभ व्हावा, समाजातील सामाजिक समरसता वाढीस लागावी व हिंदू धर्मात एकता निर्माण व्हावी यासाठी अनुलोम संस्थेने प्रयागराज येथील हे अमृत जल सर्वांच्या दर्शनासाठी आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे। यातूनच प्रयागराज महाकुंभ अमृत कलश पूजन ही संकल्पना घेऊन प्रत्येक तालुक्यात काही लोकांना या अमृत कलश म्हणून आज सरलाबेट येथे महंत श्री हबप रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते या कलश अमृताचे पूजन करण्यात आले। येत्या 20 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत प्रत्येक तालुक्यात विविध 16 ते 20 गावांमध्ये प्रत्येक समाजातून एक अशा 11 दाम्पत्यांकडून या अमृत कलश कायमस्वरूपी दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अनुलोम संस्थेकडून महाकुंभची महत्ता प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावी व समाजात एकता निर्माण व्हावी यासाठी अमृत कलश पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे। लोक त्या ठिकाणी स्नानाकरता आले, लाखोंच्या संख्येने साधू संत होते। सर्व साधू संतांनी त्या ठिकाणी कुंभामध्ये स्नानाचा आणि आनंद घेतला। आम्ही देखील त्या ठिकाणी या मौनी अमावस्येच्या स्नानाला उपस्थित होतो। तर गंगा स्नानाचं विशेष महत्व असतं, विशेषतः कुंभ पर्वाचं स्नानाचं विशेष महत्व असतं। आपल्या अंतःकरणातले सर्व दोष त्यातून निघून जातात। अनेक साधू संतांचं दर्शन त्या ठिकाणी होतं आणि अनेक साधू संतांचा स्पर्श झालेलं ते जल असतं आणि त्या जलाने निश्चित आपल्याला पुण्य प्राप्त होतं। परंतु आपल्याला ज्यांना ज्यांना प्रयागराजला जाता आलं नाही त्यांच्याकरता अनुलोमच्या वतीने, अनुलोम या संस्थांच्या वतीने, अनुलोम संघटनाच्या वतीने आणि प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे कलश पोहोचवणारे की त्या कलशामध्ये हे प्रयागराजचं जल असेल आणि त्या जलाचं पूजन आपण सर्वांनी करायचं आहे की त्या जलपूजनाने आपल्याला ते पुण्य लाभ होणार आहे की ज्यांना प्रयागराजला जाता आलं नाही त्यांना सुद्धा तो लाभ होईल। धन्यवाद।